धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी गद्दारीला क्षमा नाही, ठाण्यामध्ये आज जी चालली आहे ती गद्दारी आहे। गद्दार मुख्यमंत्री झाला, पाठीत खंजीर मुख्यमंत्री झाले। मुख्यमंत्री ठाण्याचे जेव्हापासून झाले तेव्हापासून महिलांना मुलांना रोजगार भरपूर मिळाले। साहेब साहेब आमच्या खिशामध्ये राजीनामे, साहेब साहेब हे राजीनामे कुठे गेले? एक तरी असं काम सांगा की जे बोट दाखवता येईल हे राजन विचारेने केलं। जसा उमेदवार डिक्लेअर होईल यांची आपसात भांडणं होतील आणि राजन विचारे पुन्हा एकदा बहुमताने निवडून येतील। राम मंदिर ठीक आहे, आम्ही हिंदू आहोत, आम्हाला त्या भावना आहेत, पण आमच्या रोजगाराचं काय? तरुणांच्या फक्त हे नावापुरते आहेत, बाकी काही कामं नाही। सगळ्यात जास्त कामं शिवसेनेने जी केली आहे ना ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे। इथून नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर करा, डिपॉझिट जप्त, डिपॉझिट जप्त। काय होणार आहे इकडे? कोणाला जागा सुटणार आहे? कोण निवडून येणार आहे? खरंच बघावं लागेल, त्यासाठी मात्र वाट बघावी लागेल निकालाची। कदाचित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं एकमत असेल की शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पण इकडे जे महायुतीमधल्या ज्या कुरबुरीच्या बातम्या येतात त्याच्याकडे शिवसेना कसं बघते? आम्ही खरं तर कुणाकडेही पाहत नाही आहोत। सध्या शिवसेनेचं एकच चाललंय आणि आम्ही शिवसेना म्हणजे एकच मानतो। शिवसेना म्हणजे ठाकरे, ठाकरे म्हणजे शिवसेना, याच्या व्यतिरिक्त शिवसेना होऊ शकत नाही। ठाणे हा कायम शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे, कायम, आणि तो कायम शिवसेनेचाच बालेकिल्ला राहणार। इथे तुम्ही मगाशी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं, मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त ठाण्याला बरीच ओळख आहे, अगदी वसंत मराठेंपासून अगदी आमच्या आत्ताच्या संपर्क प्रमुखांपर्यंत घ्या। मी तुम्हाला सांगतो, राजनजी विचारे साहेब यांनी ठाणे हा कायम निष्ठावंतांचंच म्हणून ओळख ठेवलेली आहे। लक्षात घ्या, यांच्या कुरबुरी यांच्या चालत राहतील। पहिली गोष्ट एक लक्षात घ्यायला हवी आपल्याला, हा शिवसेना म्हणून हा जो एक बुडबुडा उभा केलेला आहे ना, याचा खरं तर जनक भाजप आहे, आणि जोपर्यंत भाजप त्या बुडबुड्यामध्ये हवा ठेवणार आहे तोपर्यंत हा बुडबुडा फुगून राहील। आपसामध्ये ह्यांना देखील माहिती आहे शिवसेना कोण आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कोण आहे। आजही तुम्हाला सांगतो, ठाण्यामध्ये यांचा उमेदवार देखील निश्चित होऊ शकत नाहीये, कारण कोणीही ती रिस्क घ्यायला तयार नाहीये। ठाण्यामधून रिस्क घ्यायला कोणीही तयार नाही, ना भारतीय जनता पक्ष ना शिवसेना। प्रश्न विचारायचा भाजपला तो असा की अनेकदा असे दावे केले गेले की 2019च्या निवडणुकीमध्ये खास करून कल्याण डोंबिवली जो मुळात ठाण्यातूनच बाहेर पडलेला मतदारसंघ आहे, बनवण्यात आलेला मतदारसंघ आहे, इथलं मताधिक्य हे मोदींच्या नावावर भाजपचं मताधिक्य होतं वगैरे असा मुद्दा सुद्धा केला गेला होता। मला याबद्दल सुद्धा आपल्याला विचारायचंय, हे खरं आहे की हा हिंदुत्वाचा गड आहे, पण त्यातही वरचष्मा कुणाचा आहे, शिवसेनेचा का भाजपचा? प्रत्येक पक्ष, आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत आणि प्रत्येक पक्षाला आपली संख्या किंवा आपले लोकप्रतिनिधी वाढवण्याचा अधिकार आहे आणि त्यात काही चुकीचं असं वाटत नाही। पण आम्ही एकत्र असेल तर सगळे एकत्र मिळून निवडणूक लढवणार आहोत आणि 400 पारचा अजेंडा आमचा यावेळच्या लोकसभेचा आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार आहोत। यामध्ये आमचे मतभेद असतील, मनभेद असतील, काही असतील तरी आमचा नारा एकच आहे, 400 पार। उमेदवार त्यांच्याकडनं आता शिवसेनेकडनं मुद्दा होता की यांच्याकडे उमेदवार कोण आहे? उमेदवार कोण आहे? उमेदवारच नाहीये यांच्याकडे। उमेदवार ज्यांचा उमेदवार आयाराम गयारामचा पक्ष आहे भाजपा। त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, आमचा जो उमेदवार असेल तो जिंकून येईल 3 लाखाच्या कोणताही उमेदवार दिला, किती आरडाओरडा केला तरी महायुतीचा येईल असं आता जोशी म्हणालेले आहेत। मी आता बाकीचे मुद्दे चिन्ह हे मशाल, मी बाकीचे मुद्दे घेणार आहे। खासदार राजन विचारे साहेबांचा विजय होणार विशाल। इथल्या मतदारसंघाच्या कामाबद्दल माझा पहिला प्रश्न नेहमी असतो, स्थानिक खासदाराचं काम सगळीकडे हा कॉमन पक्षात कामा नाही। भाजप शिवसेनेकडे नंतर येईल, आधी बाकीच्यांकडनं घेतो। मनसेची सुद्धा भूमिका जाणून घेऊया। मनसे सुद्धा एक महत्वाचा इथे त्यांचा रोल असणार या निवडणुकीमध्ये, त्यांचा सुद्धा एकेकाळी 2009ला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता। राजन विचारे यांच्या कामाबद्दल नाही, राजन विचारे खासदार म्हणून ठीक आहे, पण जे ठाण्यात जे खरोखर मूलभूत व्यवस्था पाहिजेत त्याच्यावर त्यांचं लक्ष आहे का? उदाहरणार्थ आता ठाण्यातली हे बघा, खासदार आहेत, त्यांच्या सगळीकडे लक्ष असणं आवश्यक आहे। वाहतूक कोंडी आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत तिथे, ते नाही असू दे, महापालिकेच्या माध्यमातून असते। खासदार बोलल्यावरती सगळ्यांनी निवडून दिले, त्यांनाही त्याचा त्रास होतो। आता खासदार साहेब पण घोडबंदरला राहायला गेलेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, ते खासदार म्हणून त्यांनी काम चांगलं केलं। बरं,
बोला. आमच्या मनसेच्या मित्रांनी सांगितलं की खासदार राजन विचार यांनी चांगलं काम केलं, हे सर्वांनाच मान्य आहे. पण इथे महायुतीकडे उमेदवार नाही. जसा उमेदवार डिक्लेअर होईल त्यांची आपसात भांडणं होतील आणि राजन विचारे पुन्हा एकदा बहुमताने निवडून येतील. मला विचारांच्या कामावर इंडिया आघाडीचा विजय असो. मला सांगा, राजन विचारे खासदार आहे, एक तरी असं काम सांगा की जे बोट दाखवता येईल हे राजन विचारे. मुख्यमंत्र्यांचं काम दाखवा. मुख्यमंत्र्यांचं काम दाखवा. मग तसं तेव्हाचे नगरसेवक आणि आता जे बीजेपीचे नगरसेवक आहेत अशोकराव साहेब इतक्या दिवस त्यांचाच विरोध करत होते हे ज्यांची नावं घेत आहेत. यांनी जी उदाहरणं सांगितली, जी कामं सांगितली, त्यांचाच विरोध हे गेले अनेक वर्ष. आता लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस हे जे अजित पवार गटाचे आहेत ना, हे आजपर्यंत ज्यांचा विरोध करत होते त्यांच्या मांड्यांना मांड्या आणखी काय काय लावून बसलेत. जाऊ द्या, सोडून द्या. ह्या ज्या मैदानात आपण उभा आहोत ना, तुम्ही मूलभूत विचारलं म्हणून मी मूलभूत, नाही तर मी महानगरपालिकेवर बोलणार नव्हतो. हे मैदान, हे सभागृह, या पाण्याच्या टाक्यांपासून ठाण्यामध्ये राजन साहेबांच्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कामाचे बोर्ड दिसतील. जर आपण लोकसभेच्या कामांविषयी बोलाल ना, तर माझ्याकडे पूर्ण लिस्ट आहे. जर इथे महानगरपालिकेविषयीचं बोलायचं, राजन साहेब ज्यावेळेस महापौर होते, आमदार होते, त्यांनी या ठाण्यात चपाटा लावलेला आहे. लोकसभेच्या अनुषंगाने सांगा, खरंच महापालिकेचे मुद्दे थोडे बाजूला ठेवूयात. अगदी बरोबर. पहिले 3 किंवा 5 मुद्दे सांगा की जे मला भाजप शिवसेनेला विचार. अगदी पहिला प्रश्न सांगतो तुम्हाला. तुम्ही मुलुंड ठाण्यामध्ये सगळ्यात पहिलं बनतंय ते कोपरी रेल्वे स्टेशन. या रेल्वे स्टेशनासाठी गेल्या 10 वर्षापासून इतका पाठपुरावा करून फंड उभा केलेला आहे. ते कोपरी रेल्वे स्टेशन ज्यावेळेस रेल्वे स्टेशन त्यानंतर मुंबई, आता ठाणे लोकसभा नवी मुंबई पर्यंत येतो. ठाणे ऐरोलीच्या मध्ये दिघा रेल्वे स्टेशन हे सगळ्यात मोठा प्रकल्प बांधून पूर्ण झाला आणि उद्घाटन देखील झालेलं आहे. तो शिवसेनेच्या काळात सरकारमध्ये तो झालेला आहे. 2 कामं. तिसरा सॅटिसचा 2 पार्ट तो कोपरी पूर्वेला आहे बघा. जवळपास 1 किलोमीटर 800 मीटरचा तो रस्ता बनल्यास जवळपास ठाण्याच्या त्या पूर्वेचा पूर्ण रहदारीचा प्रश्न सुटणार आहे, पार्किंगचा प्रश्न सुटणार आहे. जवळपास 450 कोटी रुपये मंजूर करवून आणले. हे आमच्या खासदारांचं काम आहे. खासदारांची कामं ही दूरदृष्टीची. आणखी ऐका, सगळ्यात महत्वाचं काम आजपर्यंत आपण ठाण्यामध्ये कधी विचार केला नव्हता की जलवाहतूक चालू होईल. भाईंदर उत्तर पासून ते कोलशेत पर्यंत, त्यानंतर ऐरोली पासून, त्यानंतर भिवंडी पर्यंत ही जलवाहतूक, रोरो सेवा वाहतूक, रेल्वे स्टेशन, सॅटिस आणि तुम्ही आणखी जे प्रकल्प सांगितले ते. पहिला तुमच्याकडे जोशी सर मी येतो, त्यापूर्वी एक राष्ट्रवादीची प्रतिक्रिया घेतो. बोला. काय कामं केली ते सांगा. 2 कोटी रोजगार सर, समृद्धी, अटल सेतू हे सगळे उद्धव साहेबांच्या काळात झाले. उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना झाले सर्व. सगळं तोंड आहे यांच्याकडे बोलायचं.
मणिपूरचं जेव्हा प्रकरण झालं 8 वर्षाच्या मुलीवर मोदी सरकार कुठे गेलं सरकार कुठे गेलं होतं गेले नाही. आज मणिपूर मधली एक महिला फिरत होती ती पोलिसांच्या मागे लागली या तरी माझ्या अंगावर या त्यावेळेला शिंदे सरकार भाजप सरकार कुठे गेले. आमदारांची कामं काय दाखवून द्या आम्हाला. गावामध्ये त्यांच्या ऑफिसच्या समोर कुणाच्या आमदारांच्या ऑफिसच्या समोर लेडीज आणि गोया घालायच्या ह्यांच्या विरुद्ध त्यांनी काही प्रसन्न आपण ठाणे लोकसभेवर बोलूया. 370 आणि राम मंदिर यासाठी शिवसेनेचा कायम पाठिंबा राहिलेला आहे. हा आपल्या श्रद्धेचा मुद्दा आहे. प्रभू श्रीराम रक्तात. पण ज्यावेळेस आपण ठाण्याविषयी बोलतो लोकसभेविषयी बोलतो लक्षात घ्या यांच्याकडे अजूनही उमेदवार नाही. यांच्याकडे जर एवढं मजबूत सरकार आहे तर एकनाथ शिंदेसारख्या माणसाला अजित पवारांसारख्या माणसाला यांना का चोरावं लागलं. एकनाथ शिंदेचा पक्ष एकनाथ शिंदेनी पक्ष मोडलाय. ते काही शिवसेना नाहीये तो गट आहे ती टोळी आहे हे लक्षात घ्या. ठाण्यामध्ये आजही ठाण्यामध्ये जर राजन विचारे साहेबांच्या समोर नरेंद्र मोदींना जरी तुम्ही उभा केलात ना नरेंद्र मोदींचं डिपॉझिट जप्त होईल ठाण्यामध्ये. हिंदुत्व सगळेच मानतात सर. पॉलिटिकल हिंदुत्वाला विरोध आहे. बालेकिल्ला मानला जातो. राम मंदिर ही शिवसेनेची पण भूमिका होती. त्याचा मुद्द्याचं क्रेडिट हे शिवसेना भाजपला इकडे ठाणेकर देतील. हिंदुत्वाच्या मिळणार नाही अजिबात मिळणार नाही. ठाण्यामधून धर्मवीर दिघे साहेबांनी पहिली वीट तिकडे अयोध्येमध्ये पाठवली होती राम मंदिरासाठी. बाळासाहेब उद्धव साहेब सगळ्यात पहिले ज्यावेळेस सरकार शिवसेनेचं महाराष्ट्रात आलं उद्धव साहेब तिकडे अयोध्येमध्ये गेले होते. लक्षात राम मंदिराचा मुद्दा सुरुवातीला सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतला होता आणि बाळासाहेबांना मानणारी शिवसेना आता बीजेपी बरोबर आहे. एकनाथ शिंदेच्या बरोबर आहे आणि ज्यांचं नाव आहे आनंद दिघे साहेबांचं नाव घेत आहेत. शिंदे साहेबांची शिवसेना म्हणजेच आनंद दिघेची शिवसेना म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना आणि या सगळ्यांच्याच मदतीने आमचं राम मंदिर उभं झालेलं आहे. जेवढं शिवसेना आहे तेवढं बीजेपीचं. त्यांचं म्हणणं आहे आनंद दिघेंची शिवसेना हीच शिवसेना शिंदेची शिवसेना अजिबात नाही. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी गद्दारीला क्षमा नाही. ठाण्यामध्ये आज जी चालली आहे ती गद्दारी आहे. आज उद्धव साहेबांनी एवढं देऊ केल्यानंतर ठाण्यामध्ये सगळं विसरून पाठीमध्ये सुरा गुपसायचं काम चाललंय. साहेब आमच्या खिशामध्ये राजीनामे. साहेब हे राजीनामे कुठे गेले. भारतीय जनता पक्ष आम्हाला जगू देत नाही. साहेब आमचे राजीनामे घ्या. आज ते राजीनामे शिंदे साहेब कुठे गेलेत. एकनाथ शिंदेंना हा प्रश्न विचारा हे राजीनामे कुठे गेलेले आहेत. आज उद्धव साहेब ज्या वेळेस या भारतीय जनता पक्षाने आपल्यावर एवढी टीका केली आपले एवढे 63 आमदार असताना आपल्याला खाती दिली नाहीत त्या भारतीय जनता पक्षाच्या पेकाटात लात मारली शिवसेनेने त्यावेळेस आपण बाहेर पडलेलो आहे. आज शिंदे सेनेला विचारा. शिवसेना भाजपकडनं त्रास होतोय म्हणून एकेकाळी जे राजीनामे घेऊन फिरत होते मग आता ते एकत्र ठाण्यामध्ये 5 वेळा क्लस्टरचा नारळ फोडला. किसन नगर श्रीनगर डवले नगर वर्तक नगर सगळ्यांना उल्लू बनवायचं काम एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं. सगळ्यात जास्त कामं शिवसेनेने जी केली आहे ना ते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच झालेली आहे. यांनी आता एक आरोप केलाय बाळासाहेबांची शिवसेना सोनिया गांधींना विकली. सगळ्यात पहिला हा आरोप सगळ्यांकडनं होतो त्याच्यावर मी आधी ते उत्तर देतोय. सगळ्यात पहिलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला हा कुठलाही हक्क नाही जे आज लोळतायत भाजपाच्या पुढे.
70,000 कोटींचे घोटाळे करणाऱ्यांनी हे आरोप करू नये. आता राहिला प्रश्न सोनिया गांधींचा. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले, काँग्रेसचे मिलिंद देवरा घेतले. मिलिंद देवरा घेऊन त्यांच्या घरात राज्यसभेची खासदारकी टाकली. या जोशी काकांना राज्यसभेची खासदारकी दिली नाही. ते धनुष्य तोडल्यानंतर आज धनुष्य गळ्यात देखील नाही. आम्ही जे कार्य करता येतो ना, अहो परवापर्यंत त्यांच्याबरोबर असणारे कार्यकर्ते, तुम्हाला माहिती आहे ना परवा कोण आला आमच्याकडे कंटाळून. या गर्दीमध्ये एक भाजपचा शोधून दाखवा मला, एक शिंदे गटाचा शोधून दाखवा मला. जरा बघा ठाण्यामध्ये चित्र काय आहे ते. हे ना एवढे योग्य उमेदवार आहेत की याच्यामधल्या कोणाला ते उमेदवारी द्यायची आहे, तिथे उमेदवारच नाहीये. त्यामुळे तिथे चॉईसचा राजन विचार आहेत ना. अहो तेच सांगतो, तिथे एकच आहे. इथे कसे इथे बरेच इच्छुक उमेदवार आहे, बरेच सगळे योग्य उमेदवार आहेत, लायक उमेदवार आहे. आमचा उमेदवार बीजेपी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना जो ठरवेल तो उमेदवार असेल आणि त्यांना 3 लाख मताच्या फरकाने आम्ही निवडून देणार आहोत. ठाण्यातली जनता निवडून देणार आहे. याने किती बोंब मार देत, काही करू देत, आमच्या युतीचा उमेदवार जो ठरेल त्याला आम्ही निवडून. एक मिनिट तुम्हालाही प्रश्न आहे. राजन विचारे आणि एवढं समर्थन आहे शिवसेनेचं, तर अजूनही हे सीट जाहीर का होत नाही? ठाण्याची सीट उद्धव साहेबांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंत जाहीर केलेली आहे. लक्षात घ्या, तुम्ही भाईंदरचा मेळावा पाहिला नाहीत. त्यात त्यांनी सांगितलं शिवसेनेचं सरकार ज्यावेळेस केंद्रामध्ये ह्या सगळ्यांचं बसेल, इंडिया आघाडीचं केंद्रामध्ये मंत्री असतील, आता सीट अजून काही जाहीर करायची. ऐका, यांच्याकडे उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. यांच्याकडे ही उमेदवार नाहीये ही वस्तुस्थिती आहे. आणि मी सांगतो, इथून नरेंद्र मोदींची उमेदवारी जाहीर करा. डिपॉझिट जप्त. ठाण्यामध्ये 5 वेळा क्लस्टरचा नारळ फोडला. किसन नगर, श्रीनगर, डवलेनगर, वर्तकनगर सगळ्यांना उल्लू बनवायचं काम एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केलं. यांनी आता एक आरोप केलाय, बाळासाहेबांची शिवसेना सोनिया गांधींना विकली. सगळ्यात पहिला हा आरोप सगळ्यांकडनं होतो, त्याच्यावर मी आज इथे उत्तर देतोय. सगळ्यात पहिले राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाला हा कुठलाही हक्क नाही, जे आज लोळतायत भाजपाच्या पुढे. 70,000 कोटींचे घोटाळे करणाऱ्यांनी हे आरोप करू नये. आता राहिला प्रश्न सोनिया गांधींचा. काँग्रेसचे अशोक चव्हाण घेतले, काँग्रेसचे मिलिंद देवरा घेतले. मिलिंद देवरा घेऊन त्यांच्या घरात राज्यसभेची खासदारकी टाकली. या जोशी काकांना राज्यसभेची खासदारकी दिली नाही. ते धनुष्य तोडल्यानंतर आज धनुष्य गळ्यात देखील नाही. खरं तर खासदारकी जोशी काकांना द्यायला पाहिजे होती. ठाण्यामध्ये आमची लढाई ना मुळात शिंदे गटाशी नाहीच आहे. मुळात आमची लढाई आहे भारतीय जनता पक्षाशी. आम्ही यावेळेस भारतीय जनता पक्ष काढणार आहोत. राहिला प्रश्न बाळासाहेबांचा. एवढी खात्री आहे की यावेळेचं तिकीट भाजपकडे जाणार आहे. जर भाजपकडे गेलं ना हे तिकीट, मी तुम्हाला आजच सांगतो, यांच्याकडे उमेदवार नाही, त्यांच्याकडे उमेदवार नाही. उमेदवार आयात करायची कामं करतील. ज्याला कुणाला डिपॉझिट जप्त करायचंय त्याने ठाण्यातून उभं राहायचं. टोटल लीड घेऊन आणलेत. यांचे स्वतःचे आमदार ठाण्यातून निवडून येत नाहीत, हे लक्षात घ्या. भारतीय जनता पक्षाने ते पाहावं. पुत्रांनी यावं यासाठी जाणून बुजून बघा, बाळासाहेबांचा आदर सगळ्या महाराष्ट्राच्या मनात आहे. बाळासाहेबांचं नाव जाणून बुजून देऊ करायचा प्रयत्न केला आणि त्या दिबा पाटलांच्या नावाखाली राजकारण केलं भूमिपुत्रांचं. आज शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी त्याला पुन्हा दिबा पाटलांचं नाव दिलेलं आहे. बाळासाहेब आमच्या हृदयात, पण तिकडे दिबा पाटलांचं नाव असलं पाहिजे. मराठ्यांना कायम विरोध केला, शिवसेनेची कायम भूमिका राहिली, ओबीसी आणि मराठ्यांमध्ये समन्वय राहिला पाहिजे. पण ह्यांनी अशी भांडणं लावली मराठ्यांमध्ये, आज हे सगळे मुद्दे आहेत ना ह्यांना पाताळात धाडणार आहेत भारतीय जनता पक्षाला.